नमस्कार, मी प्रतीक्षा कुलकर्णी डॅश महंत। आता एक व्हिडिओ बनवला होता जो मी मराठी कुमार भारती पुस्तकांसाठी वरचा होता, ज्यामध्ये त्याचं सिलेबस आणि त्याचा अभ्यासक्रम सांगितला होता। आता आज चर्चा करूया आपण अक्षर भारतीवाल्यांसाठीचं, म्हणजे ज्यांची तृतीय भाषा किंवा द्वितीय भाषा मराठी आहे त्यांच्यासाठी। तर द्वितीय व तृतीय मराठी भाषा असणाऱ्यांसाठी अक्षर भारती नावाचं पुस्तक येतं, जे 9वी आणि 10वीला असतं। पहिला वर्ग ते 8व्या वर्गापर्यंत हे सुलभ भारती म्हणून पुस्तक असतं। आणि प्रथम भाषा मराठीवाल्यांसाठी पहिला ते 8 वर्ग मराठी बालभारतीमध्ये असतं, तर 9वी आणि 10वी त्यांना कुमार भारती असतं। तर आता विश्लेषण हे आहे द्वितीय व तृतीय मराठी भाषा असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ। 10वीच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण अक्षर भारती या पुस्तकाचे। यामध्ये गद्य म्हणजेच पाठ 9 आहे, पद्य 6 म्हणजे पद्यच म्हणजे कविता 6 कविता आहे, एक प्रार्थना कविता आहे ज्याच्यावर मोस्टली प्रश्न विचारत नाही, 4 आहे स्थूल वाचक आणि उपयोजित लेखन। तर असं अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे। याचा अभ्यास कसा करायचा, परीक्षेसाठी कुठला भाग महत्त्वाचा असतो, प्लस व्याकरणावर सुद्धा मी व्हिडिओ घेणार आहे। तर पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया लवकरच।